गडचिरोलीतील आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी सरकारकडून कारवाईचा बडगा। संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द। आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्यांना निलंबित करण्याचेही आदेश। गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंशग्रस्त विद्यार्थिनींची प्रकृती जैसे थे। एक विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर तर एका विद्यार्थिनीवरती नागपूरमध्ये उपचार सुरू। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साप सोडा। गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्याची घरी साप सोडणार का? नवनाथ बन यांचा सवाल। जरांगेंच्या ताफ्यातील 2 ते 3 वाहनांना अपघात। सांगलीतल्या विटामधली घटना। जरांगेंनी कार्यकर्त्याला स्वतः रुग्णालयामध्ये नेलं। मंत्री बावनकुळेंविरोधातील टीकेवरून जरांगे पाटलांविरोधात तेली समाज आक्रमक। व्यक्तिगत टीका न थांबल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचल मागणी। व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना हटवलं। नवे एमडी म्हणून अविनाश रणखाब यांच्यावरती जबाबदारी। एनडीए खासदारांचा संसद भवन परिसरामध्ये मोर्चा। रांचीतल्या लाठीचार्ज विरोधात खासदार आक्रमक। काँग्रेस आणि एनडीए खासदार आमने सामने। मुंबई लोकलमध्ये 3 डबे जेनझींसाठी राखीव करा। भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मागणी। रेल्वे मंत्र्यांना दिलं पत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुन्हा सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याची उत्सुकता शिगेला। छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे। बजाज कंपनीच्या गेटवरती केलं होतं कामबंद आंदोलन। राज ठाकरे आणि बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली चर्चा। जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख। महानगरपालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत। चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला। नाशिक सापुतारा महामार्गावरती बाईक आणि कारचा भीषण अपघात। एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। अपघातानंतर दुचाकी जळून खाक। पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड। सुयोगश्री सोसायटीतली घटना। 5 ते 6 गाड्या फोडल्या। अमरावतीमध्ये आकाश पाळण्यातून पडून पर्यटकांचा बळी। चिखलदऱ्यातल्या जत्रेतली दुर्घटना। अकोल्यात पीएसआयला मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक। सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड। पर्यटकांच्या मुजोरीमुळे सिंधुदुर्गातील बाबा धबधबा बंद। पोलीस पाटलांवरती पर्यटकांनी हत्यार उपसलं। स्थानिकांमध्ये मोठा संताप। उजनी धरण 99.78% भरलं। धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी। भीमा नदी पात्रामध्ये असलेला विसर्गही बंद। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी मालिका सुरूच। दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्यामध्ये धक्के। मुंबईचा पूर नियंत्रण पॅटर्न राज्यामध्ये राबवा। विधिमंडळ समितीचे प्रमुख रवी राणांचे निर्देश। आरएसएसची विशाखापट्टणममध्ये 2 दिवस बैठक। जेनझींसोबत कनेक्ट वाढवणार। मंथन होणार। 22 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असणार।